नमस्कार, मी मनीषा गावडे. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं न्यूज नवी व्ह्यूज या संकल्पनेवर आधारित युट्यूब जगतातील सगळ्यात पहिलं, हक्काचं आणि इतरांपेक्षा वेगळं वृत्तसंकलन करणारं एकमेव चॅनल म्हणजेच बाय माणूस. चला तर मग पाहूयात काय आहे आजची बातमी खास आपल्यासाठी. पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने सरसकट पीक कर्ज माफी करावी आणि सोबतच ज्वारी या पिकाला नुकसानीतून वगळता कामा नये, कारण केंद्र सरकार यंदा तृणधान्य वर्ष साजरा करत आहे. असं असताना त्यातून ज्वारी वगळू नये अशी मागणी शिवसेना उपनेत्या व प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी आज पुणे जिल्ह्यातील आंबेगाव येथे पत्रकारांशी बोलताना केली. अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भेटण्यासाठी सुषमा अंधारे यांनी आंबेगाव तालुक्यातील कुदळेवाडी, भावडी परिसरातल्या नुकसान झालेल्या भागात भेट दिली. त्यावेळी त्या बोलत होत्या. गुवाहाटीच्या बंडाचे समर्थन आणि आपण केलेल्या अनैतिक कामांचे समर्थन करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी धर्मवीर 2 हा चित्रपट काढला आहे. त्यांना शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही, शिवाय ते 5 राज्यांच्या निवडणुकीत पण बिझी आहेत, असा घणाघात अंधारे यांनी यावेळी केलाय. राज्य आणि केंद्र सरकारच्या चुकीच्या आयात निर्यात धोरणावर सुषमा अंधारे यांनी आज टीका केली आहे. जय महाराष्ट्र. सर्व डिजिटल आणि प्रिंट माध्यमांचे प्रतिनिधी, आज खरं तर ही एक वेगळी पत्रकार परिषद होती. आपण शेतात बोलतोय, सगळेजण वावरात बोलतोय. पुणे उत्तर जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख आमचे श्री सुरेशजी भोर, तद्वतच राष्ट्रवादी काँग्रेसचे सन्माननीय देवदत्तजी निकम, या गावच्या सरपंच मनीषाताई, पोलीस पाटील ताई आणि सगळे एकूण शेतकरी, ग्रामस्थ असे सगळे इथे उपस्थित आहेत. आज आम्ही सन्मान्य पक्षप्रमुखांच्या आदेशाने शेतकऱ्यांशी बोलण्यासाठी, त्यांच्या बांधावर पीक पाहणी करण्यासाठी म्हणून आलो होतो. त्यामध्ये विशेषतः कुदळेवाडी, कोल्हारवाडी, थुगाव, कुरवंडी, भावडी अशा वेगवेगळ्या गावातून पीक पाहणी केली. त्यातली जी प्रमुख पीक पाहणी होती, महत्वाचं कांदा पीक. कांद्याचं क्षेत्र इथे 2 ते 3 हजार एकरचं क्षेत्र आहे. एकरी 60 ते 70 हजार रुपये शेतकऱ्याला खर्च येतोय, परंतु सगळी कांद्याची पात मोडून पडली आहे, ज्यामुळे आता तो कांदा वाढणे शक्य नाही. उलट मोडलेल्या पातीतनं जर खाली पावसाचं पाणी गेलं तर कांदा सगळा जमिनीत नासून जाईल, सडेल अशी परिस्थिती आहे. तीच गत ज्वारी पिकाची आहे. ज्वारीची सगळी ताटवी काळवंडलेली आहेत, ज्वारी आडवी पडली आहे आणि त्या म्हणजे ज्वारीचं पीक तर हाती लागतच नाही, पण कडबा जनावरांसाठी म्हटलं तर तेही होणार नाही, कारण गारांचा मारा आणि पाणी इतकं लागले की ते सगळं जे पीक आहे ते सडून गेलेलं आहे. तिसरं, इथं आपण आता बटाट्याच्या रानामध्ये बसलेलो आहोत. ह्या सगळा जो बटाट्याचा पट्टा आहे, विशेषतः या पट्ट्यातला बटाटा हा सगळीकडे वेफर्स इंडस्ट्रीजसाठी पुरवला जाणारा बटाटा आहे. विशेषतः तो पावसाळी बटाटा असतो, परंतु आता हाही बटाटा अजिबात म्हणजे आपण बघू शकाल की एका बटाट्याला किमान एक 8 ते 9 बटाटे, 8 ते 9 फळं आलं पाहिजे. ही 2 फळं आहेत आणि ती दोन्हीच्या दोन्ही खराब झालेली आहेत, किंवा काही ठिकाणी जर चांगलं फळ आले तर इतका छोटा बटाटा की जो भरलेलाच नाहीये. आता इथे सुद्धा एकरी 60-70 हजार रुपयाचा लोकांचा खर्च आहे. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या बद्दल सरकारचं धोरण काय आहे? तर सरकारचं धोरण असं आहे की आम्ही पीक नुकसान देतोय, पण त्याच्यातनं ज्वारी वगळली जाईल. आमची सरकारला विनंती असेल, कृपया कृषी मंत्री आणि कृषी मंत्रालय, कृषी सचिव या सगळ्यांनी जरा अभ्यास करावा आणि केंद्राचं कृषी धोरण काय आहे ते तपासावं. केंद्राच्या कृषी धोरणामध्ये सरळ हे वर्ष हे भारतीय कृषीचं मिलिट इयर म्हणून जाहीर केलेलं आहे, तृणधान्य वर्ष, आणि मिलिट इयरमध्ये ज्वारी हे प्रमुख पीक आहे. जर तुम्ही मिलिट इयर जाहीर केलेला असेल तर ज्वारीसाठी वेगळ्या सेवा, सुविधा, सवलती असायलाच हव्यात, परंतु नुकसान भरपाईतनं नेमकं तुम्ही ज्वारी वगळता हा अन्याय आहे. दुसरी गोष्ट अशी की या पठारातल्या अनेक शेतकऱ्यांशी बोलल्यानंतर लक्षात येतं, मागच्या वर्षीची दोन्ही पिकं हातची निघून गेली आहेत. फेब्रुवारीमध्ये अवकाळी झाली, नंतर चक्रीवादळाचा फटका बसला, आता पुन्हा या पिकाला अवकाळीचा फटका बसलेला आहे. सातत्याने त्रासलेला हा जो शेतकरी आहे, या शेतकऱ्यांची एक माफक मागणी आहे की आम्ही पिकामध्ये गुंतवणूकच यासाठी केली होती की हे पीक आलं तर आमच्या हाती काही लागेल, आणि त्यासाठी त्यांनी पीक कर्ज काढलेलं होतं. परंतु आता जर पीकच राहिलं नाही तर पीक कर्ज कसं काय फेडणार?
त्यामुळे जी प्रमुख मागणी या शेतकऱ्यांची आहे आणि ज्याच्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सरकार दरबारी सुद्धा आम्ही जाहीर मागणी करतोय की या संपूर्ण शेतकऱ्यांची सरसकट, याला दिला आणि याला नाही असं नाही, सरसकट शेतकऱ्यांच्या साठीची पीक कर्जमाफी झाली पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे की त्यात त्यांनी लक्ष घातलं पाहिजे. दुसरी मागणी आमची अशी आहे की तुम्ही जर केंद्र सरकारचं मिलिट इयरचं धोरण आहे तर नुकसान भरपाईतनं ज्वारीचं पीक वगळून चालणार नाही. ज्वारीची सुद्धा नुकसान भरपाई त्यात दिली गेली पाहिजे, ती असली पाहिजे. तिसरा जो मुद्दा आहे तो इथल्या पुनर्गठनाचा आहे, पण त्याच्यावर अजून कधी चर्चा करू. परंतु या पट्ट्यातले आमदार महोदय, या पट्ट्यातले सरकार दरबारी असणारे, सरकार सोबत असणारे मंत्री महोदय ज्यांनी या पट्ट्यातल्या पाणी प्रश्नावर तब्बल 35 वर्ष राजकारण केलं आणि 35 वर्ष राजकारण करत स्वतःची खुर्ची शाबूत ठेवली, तर सगळ्याच मंडळींना विनंती असेल की कलमोडी धरणाचं पाणी चास कमानमध्ये टाकणार आणि चास कमानचं पाणी लिफ्ट करून तुम्ही पुन्हा ते भावडी आणि या सगळ्या परिसरामध्ये आणणार, हे किती दिवस लोकांना सांगत खेळवणार आहात. कारण इथला पाणी प्रश्नही कठीण आहे. कित्येक शेतकरी सांगतात की ताई अजून 1 महिन्याने आम्हाला पाणी प्रश्न आमचा अजून जास्त कठीणातला कठीण होईल. वीज प्रश्न आहे, दिवसाची वीज मिळत नाही. देवेंद्रजींनी फार वीज प्रश्नावरती मोठं आख्यान केलेलं आहे, पण प्रत्यक्ष बांधावर गेल्यावर कळतं की इथल्या शेतकऱ्यांना रात्रीचं पाणी मिळतं, कारण रात्रीच वीज येते. काही ठिकाणी महिला शेतकरी आहेत आणि महिला शेतकऱ्यांनी कशा पद्धतीने काम करायचं, रात्रीला त्या इकडे पाणी द्यायला येतात तेव्हा बिबट्यांचा त्रास होतो. अशा सगळ्या आसमानी आणि सुलतानी संकटांच्या फेऱ्यात अडकलेल्या शेतकऱ्यांच्यासाठी म्हणून मी, सुरेश भोर, देवदत्त जेलिकम आणि ही सगळी मंडळी आज शेताच्या बांधावर आलेली आहेत आणि तुमच्या समोरच या शेताची पाहणी करावी यासाठीचा हा प्रपंच. आज तुम्ही सीपींना भेटणार आहात ललित पाटील प्रकरणामध्ये, काय नेमके धागे ड्रग्ज प्रकरणात हाती लागले? मी काल त्या निनावी पत्राबद्दल बोलले, ड्रग्ज रॅकेटमधल्या निनावी पत्राबद्दल, त्यावर मी आज भेटणार आहे सीपींना. पण मला वाटतं की आत्ताचा जो प्रश्न आहे तो शेती मातीचा प्रश्न आहे. मी शेतकऱ्यांशी बोलायला आले, त्यामुळे शेती प्रश्न वगळता मी इतर कुठल्याही राजकारणावर इथे अजिबात भाष्य करणार आहे. ताई, शेती म्हणजे कुणबी म्हणजे मराठा, मात्र जे आसमानी सुलतानी संकट आहेत त्यात नेहमी मराठा म्हणजेच कुणबी पिसला जातो. मराठा आरक्षणाची मागणी जोर धरते, त्यातच ओबीसी आणि मराठा वाद पेटावला जातोय, काय सांगाल? नाही, मी म्हटलं ना की ह्या सगळ्या प्रश्नांवरती मी नंतर बोलेन, पण एक नक्की की मराठा म्हणजे कुणबी म्हणजे जो कुळ, ज्याला आम्ही आमच्या गावाकडे कुळ कुणबट म्हणतो, शेतात कसणारा, राबणारा, त्याच्या शेतात पिकलं तर तो आबादाने राहील, पण त्याच्या शेतात पिकत नाही. शेतामधनं त्याला शोषण जास्त होतंय, शोषणातनं उद्रेक वाढतोय, त्या उद्रेकाचा परिणाम आपण सगळीकडे बघतोय. त्यामुळे हे प्रश्न सगळे सोडवत असताना शेती प्रश्न सरकारने गांभीर्याने घेतला पाहिजे. पण ताई, शेती म्हणजे कुणबी म्हणजे मराठा, मात्र जे आसमानी सुलतानी संकट आहेत त्यात नेहमी मराठा म्हणजेच कुणबी पिसला जातो. मराठा आरक्षणाची मागणी जोर धरते, त्यातच ओबीसी आणि मराठा वाद पेटावला जातोय, काय सांगाल? नाही, मी म्हटलं ना की ह्या सगळ्या प्रश्नांवरती मी नंतर बोलेन, पण एक नक्की की मराठा म्हणजे कुणबी म्हणजे जो कुळ, ज्याला आम्ही आमच्या गावाकडे कुळ कुणबट म्हणतो, शेतात कसणारा, राबणारा, त्याच्या शेतात पिकलं तर तो आबादाने राहील, पण त्याच्या शेतात पिकत नाही. शेतामधनं त्याला शोषण जास्त होतंय, शोषणातनं उद्रेक वाढतोय, त्या उद्रेकाचा परिणाम आपण सगळीकडे बघतोय. त्यामुळे हे प्रश्न सगळे सोडवत असताना शेती प्रश्न सरकारने गांभीर्याने घेतला पाहिजे. पण अडचण माझी अशी आहे की आम्ही शेतकऱ्यांशी जेव्हा संवाद साधतोय, शेतकऱ्यांचे प्रश्न जेव्हा मांडतोय, त्यावेळेला सन्माननीय मुख्यमंत्री मात्र इथे नाहीयेत. सन्माननीय मुख्यमंत्री हे 5 राज्यांच्या निवडणुकांच्या प्रचार दौऱ्यात आहेत. त्यातून वेळ त्यांना मिळालाच तर ते धर्मवीर 2च्या शूटिंगमध्ये बिझी आहेत. धर्मवीर 2च्या शूटिंगसाठी म्हणजे आपण केलेली पापांचं समर्थन करण्यासाठी म्हणून प्रचारकी थाटात चित्रपट बनवण्यात मुख्यमंत्री महोदय व्यस्त आहेत. या प्रश्नांकडे कोण लक्ष देणार? कालच्या एका सभेमध्ये सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा असं म्हणाले की आम्ही 1 रुपयामध्ये पीक विमा दिलेला आहे, पण 1 रुपयात पीक विमा भरलाय, दिला नाही तुम्ही. शब्दांची गल्लत होतीये. 1 रुपयाचा पीक विमा भरला गेलाय, दिला काहीच नाही, नुसतीच जाहिरात केली गेली आहे. कुठल्याही ठिकाणात महाराष्ट्राच्या चांद्यापासून बांद्यापर्यंत कानाकोपऱ्यातून कुठेही
त्यांना पीक विमा मिळालेला नाही. धाराशिवचे आमदार श्री कैलासजी पाटील यांनी भर दिवाळीमध्ये उपोषण केलं की पीक विमा मिळावा. नागपूर अमरावतीमध्ये पीक विमा कंपन्यांवरती मोर्चे निघाले. सन्माननीय न्यायालयाने सुद्धा शेतकऱ्यांना विमा द्यावा यासाठी विमा कंपन्यांना सक्त आदेश दिले. मात्र न्यायालयाचे सुद्धा आदेश विमा कंपन्या पाळत नाहीत. याचा अर्थ विमा कंपन्या आणि सरकार यांचं आर्थिक साठालोटा आहे आणि यांच्या आर्थिक साठालोट्यामध्ये शेतकरी मात्र भरडला जातोय. काही आपण धर्मवीर 2 बद्दल बोलला, नक्की त्याच्यातून काय साध्य करायचे मुख्यमंत्री? काय त्यांचं काय कदाचित सुरत गुवाहाटीच्या दौऱ्याचं समर्थन करायचं असेल आणि मागच्या वेळेलाच्या बंडाच्या समर्थनासाठी पार्श्वभूमी तयार केली. आता पुन्हा अजून एखादा नवा पक्ष फोडण्यासाठी पार्श्वभूमी तयार करणे, नवं काहीतरी अजून पुन्हा एखादं इलिगल कांड करण्यासाठी पार्श्वभूमी करणे काही असू शकतं. आम्हाला त्यांच्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये जायचं नाही. त्यांना निर्माता, दिग्दर्शक, ऍक्टर काय व्हायचंय ते होवं त्यांनी. परंतु या सगळ्यांचा कणा असणारी अर्थव्यवस्था ज्या कृषीवर आधारलेली आहे तो बळीराजा सुखावला पाहिजे, त्याचे प्रश्न सोडवले पाहिजे, यासाठी आम्ही आग्रही आहोत. असाही घडणार म्हणून अजितदादांनी मुख्यमंत्री होणार असे संकेत दिलेत का? मी असं म्हटलं की या सगळ्यांवर मी बांधाच्या बाहेर निघाल्यानंतर नक्की बोलेन. ताई, स्वामीनाथन आयोग किंवा कृषी मूल्य आयोग काय बोलत? कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षपदी सध्या सन्माननीय पाशा पटेलजी आहेत. सन्माननीय पाशा पटेलांनीच शेतीमालाला भाव मिळावा म्हणून कृषी दिंडी काढली होती. ज्या कृषी दिंडीमध्ये आत्ताचे उपमुख्यमंत्री आणि तेव्हाचे विरोधी पक्षनेते देवेंद्रजी सामील झालेले होते आणि तेव्हा ते सांगत होते की आम्ही शेतीमालाला भाव देऊ. उदाहरणार्थ सोयाबीनला आम्ही भाव 12 ते 15 हजाराचा देऊ. परंतु मी आपल्याला लक्षात आणून दिलं पाहिजे की सन्मान्य पक्षप्रमुख उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना तो भाव 7 ते 10 हजाराच्या घरात होता, पण पुन्हा तो भाव पडलेला आहे. मुळात एक तर शेतीला भाव, एक तर शेतात पिकत नाही लवकर, अवकाळी, चक्रीवादळी, गारपीट अशा सगळ्यांनी आमचं नुकसान होत राहतं. इकडून तिकडून जर शेतात पिकलंच तर सरकारचं धोरण इतकं शेतकरी विरोधी आहे की नेमकं आमच्याकडे पिकलं की ते ठरवून एकतर आमचं एक्सपोर्ट बंद करतात, निर्यातीचं धोरण आमच्यावरती बंधनकारक, निर्यातच बंद करून टाकतात, किंवा जाणीवपूर्वक त्या मालाची आयात करतात. जसं की आता तूर पिकाचं केले त्यांनी. की मी विदर्भाच्या दौऱ्यावर गेले आणि बघितलं तर विदर्भामधली आत्ता तूर 8 दिवसात तयार होते शेतकऱ्यांची आणि नेमकं त्याच वेळेला एवढी बाहेरून तूर मागवली आहे की असणाऱ्या तुरीचे भाव आता पडणार आहेत. त्यामुळे हे जे चुकीचं आयात निर्यातीचं धोरण आहे या धोरणामध्ये शेतकरी भरडला जातोय, याकडे सुद्धा त्यांनी लक्ष द्यावं अशी आमची विनंती आहे. तर मग कशी वाटली आपल्याला आजची बातमी? आमच्या नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. धन्यवाद.